मुद्द्यांवर चर्चा करणार आहे. आता या मुद्द्यांवर चर्चा करण्याच्या आधी आपल्याला पहिला मुद्दा या ठिकाणी डिस्कस करावा लागणार आहे की मराठा एम्पायर म्हणजे नेमकं काय आहे. कारण संभाजी महाराजांना जर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला या मराठा एम्पायरला पहिल्यांदा समजून घेणं गरजेचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांना समजून घेणं गरजेचं आहे आणि त्यानंतर मग हळूहळू संभाजी महाराज स्वराज्य रक्षक होते की धर्मरक्षक होते किंवा धर्मवीर होते, हे मुद्दे आपल्याला या ठिकाणी उलगडता येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, 17वं जे शतक आहे हे 17वे शतक भारत देशाच्या इतिहासामध्ये खूप महत्वाचं होतं. कारण या शतकामध्ये 17व्या शतकामध्ये हा जो भारत देश तुम्हाला दिसतोय, या भारत नावाच्या देशामध्ये हा जो दख्खनचा भाग आहे, या दख्खनच्या भागामध्ये एक स्वप्न जन्म घेतं आणि त्या स्वप्नाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज हे छत्रपती शहाजी महाराज यांचे मुलगे होते आणि त्यांनी स्वतंत्र मराठा साम्राज्य जे आहे याची मुहूर्तमेढ रोवली. महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला त्यांनी स्वतःचं राज्य म्हणजे स्वराज्य पाहण्याचं स्वप्न दिलं आणि ते त्यांनी पूर्ण करून दाखवलं 1674ला. विद्यार्थी मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी अनंत अडचणीमध्ये हे जे स्वराज्य आहे ते स्वराज्य निर्माण केलं. असा कोणताही गुण नाही जो एका आदर्श राजामध्ये असायला पाहिजे असा कुठलाही गुण शिवाजी राजांच्या व्यक्तिमत्वामध्ये सुटला नाही. असा प्रत्येक गुण त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये होता आणि संपूर्ण जगात शिवाजी महाराजांना एक आदर्श राजा म्हणून बघितलं जाते आणि त्या आदर्श राजाने एक आदर्श राज्य सुद्धा निर्माण केलं आणि ते राज्य या सह्याद्रीच्या खोऱ्यामध्ये निर्माण केलं. विद्यार्थी मित्रांनो, शिवाजी महाराजांना अवघं 50 वर्षाचं आयुष्य मिळालं आणि या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये त्यांनी हे स्वराज्य जे आहे ते स्वराज्य निर्माण केलं आणि नंतर हे जे स्वराज्य आहे हे संभाजी राजांकडे गेलं. कारण स्वराज्याचे जे दुसरे छत्रपती होते ते होते छत्रपती संभाजी राजे भोसले. तर पहिल्यांदा आपल्याला ही जी वंशावळ आहे ती वंशावळ पाहणं महत्वाचं आहे, तरच आपल्या लक्षात येईल की नेमकं पुढे काय झालं. म्हणून पहिल्यांदा वंशावळ बघूया. विद्यार्थी मित्रांनो, बाबाजी राजे भोसले यांना 2 मुलं होती. एकाच नाव आहे मालोजी राजे भोसले, दुसऱ्यांचं आहे विठोजी राजे भोसले. आपल्यासाठी मालोजी राजे भोसले महत्वाचे आहे कारण त्यांच्या मुलाचं नाव शहाजी राजे भोसले आहे. शहाजी राजे भोसले यांना 2 मुलं होती, 3 मुलं होती. एक होते संभाजी राजे, हे छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले भाऊ आहे. दुसरे होते छत्रपती शिवाजी महाराज आणि तिसरे होते व्यंकोजी राजे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जे आहे या छत्रपती शिवाजी राजांना 2 मुलं होती. एक होते छत्रपती संभाजी महाराज आणि दुसरे होते छत्रपती राजाराम महाराज. छत्रपती संभाजी महाराजांना एक मुलगा होता ज्यांचं नाव आहे छत्रपती शाहू महाराज. नंतर त्यांनी साताऱ्याची जी गादी आहे ही साताऱ्याची गादी तयार केली आणि राजाराम महाराजांना सुद्धा एक मुलगा होता, त्यांचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज दुसरे. ठीक आहे. आणि मग त्यानंतर ही अशा पद्धतीची जी वंशावळ आहे ती वंशावळ पुढे जाते. तर आपण या वंशावळीमध्ये जास्त पुढे न जाता आपण संभाजी राजांपर्यंत जाऊन थांबूया. तर विद्यार्थी मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज यांची जी पहिली पत्नी होती त्यांचं नाव होतं सईबाई. या सईबाईंचा एकुलता एक मुलगा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. विद्यार्थी मित्रांनो, आपलं जे स्वराज्य आहे या स्वराज्याचं स्वप्न पाहणारे जे छत्रपती शिवाजी महाराज आहे, या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 1630 ला झालेला आहे. कधी कधी झाला? 1630 ला. 1630 पासून तर 1680 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज हे जिवंत होते आणि या काळामध्ये त्यांनी स्वराज्य निर्माण केलं. 1674 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा 6 जून 1674 ला राज्याभिषेक होतो आणि ते आता छत्रपती बनतात स्वतंत्र मराठा साम्राज्याचे. हे साम्राज्य निर्माण करत असताना यांना एकाच वेळेस अनेक शत्रूंसोबत लढा सुद्धा द्यावा लागला होता. त्यातला जो पहिला शत्रू होता आदिलशाह, त्यानंतर मुघल, त्यानंतर इंग्रज, त्यानंतर पोर्तुगीज. शिवाजी महाराज ज्या काळात होते त्या काळामध्ये आपल्या देशामध्ये युरोपियन लोकांचं सुद्धा आगमन झालं होतं आणि आपल्या देशामध्ये इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज, डच यांनी आपल्या कॉलनी सुद्धा फॉर्म केल्या होत्या. इंग्रज जे अधिकारी आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला सुद्धा उपस्थित होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं वर्णन सुद्धा त्यांनी केलेलं होतं. तर 1674 ला हे जे मराठा साम्राज्य आहे या मराठा साम्राज्याची स्थापना झाली. त्यावेळेस संभाजी महाराज जे होते ते संभाजी महाराज सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते आणि तोपर्यंत संभाजी महाराजांनी काही महत्वाचे ग्रंथ सुद्धा लिहून ठेवले होते.
ज्यामध्ये बुधभूषण नावाचा एक अतिशय सुंदर ग्रंथ संभाजी महाराजांनी लिहून ठेवला होता. तर 1674 नंतर पुढच्या 6 वर्षामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं जे साम्राज्य आहे ते दक्षिणेत जिंजी आणि तिकडे कर्नाटक पर्यंत वाढवलं. आणि त्यानंतरच्या काळात 1680ला छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा जो शेवटचा काळ होता, आता इथून खऱ्या अर्थाने छत्रपती संभाजी महाराजांकडे फोकस जो आहे तो आता आपला फोकस जातोय. इथून खऱ्या अर्थाने छत्रपती संभाजी महाराजांची जी एंट्री आहे ती एंट्री आता मराठा साम्राज्यामध्ये होणार आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा जो मूळ स्वभाव होता तो अतिशय पराक्रमी होता. छत्रपती संभाजी महाराज हे अतिशय न्यायी राजे होते. असे अनेक प्रसंग मराठा इतिहासामध्ये आहेत की ज्या प्रसंगामध्ये हे दिसून आलेलं आहे की छत्रपती संभाजी महाराज हे बाणेदार वृत्तीचे होते, पराक्रमी होते, शूर होते आणि चारित्र्यवान होते. 1674च्या नंतर, कारण 1674च्या राज्याभिषेकाच्या वेळेस पट्टराणीचा जो बहुमान आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांची राणी सोयराबाई यांना मिळाला होता, कारण सईबाई यांचा मृत्यू झाला होता. सईबाई यांचा मृत्यू झाल्यानंतर संभाजी महाराजांचा सगळा सांभाळ हा जिजाबाईंनी केला होता आणि सोयराबाईंचा मुलगा राजाराम हा आता जिवंत होता. 1674 नंतर मराठा साम्राज्यामध्ये आता सत्तेचे समीकरण जे आहे ते फिरायला सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं जे साम्राज्य आहे त्या साम्राज्याचं प्रशासन व्यवस्थित चालावं म्हणून अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली होती. या अष्टप्रधान मंडळामध्ये एकूण 8 प्रमुख मंत्र्यांचा समावेश होता आणि याच्यामधले जे प्रमुख मंत्री होते त्यांना पेशवा असं म्हटलं जात होतं. त्यांचंच दुसरं समकक्ष नाव हे प्रधानमंत्री होतं. कटकारस्थानाला मराठा साम्राज्यामध्ये सुरुवात झाली. काही पुस्तकांमध्ये असं लिहून ठेवलेलं आहे की याची माहिती नंतरच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा लागली होती आणि म्हणून त्यांनी आपल्या मुलाला म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांना सावध सुद्धा केलेलं होतं. पण हे जे कटकारस्थान आहे हे कटकारस्थान नेमकं कोणत्या गोष्टीसाठी चालू होतं, तर मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती कोण होणार त्या गादीसाठी हे सगळं कटकारस्थान चालू होतं. आपल्या दूरदर्शनवर सुद्धा या संदर्भातली एक मालिका आली होती आणि अनेक इतिहासामध्ये दाखले आहेत की स्वराज्याची जी राणी आहे सोयराबाई यांच्याकडे या सगळ्या प्रकरणामध्ये संशयाने बघितलं जातं. कारण त्यांना असं वाटत होतं की आपला मुलगा जो आहे छत्रपती राजाराम हा राजा बनला पाहिजे. जर संभाजी राजे बनले, छत्रपती संभाजी महाराज राजे बनले तर आपल्या मुलाला राजा बनण्याचा अधिकार मिळणार नाही. पण छत्रपती संभाजी महाराज आणि राजाराम महाराज यांच्यामध्ये नितांत प्रेम होतं आणि राजाराम महाराज हे लहान होते आणि म्हणून ते फार सरळ आणि भोळे होते, म्हणून त्यांना या गोष्टीचं तेवढी जाणीव नव्हती. पण संभाजी महाराजांनी मात्र आपल्या भावाला अतिशय प्रेमाने आणि सन्मानाने वागवलं. पण सोयराबाई आणि प्रशासनातले काही महत्वाचे अधिकारी यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये छत्रपती संभाजी महाराजाला स्वराज्याचे दुसरे छत्रपती बनू द्यायचं नाही या संदर्भातले काही कटकारस्थान त्या काळात सुरू झाले. या गोष्टी तत्कालीन इतिहासामध्ये बऱ्याचशा पुस्तकांमध्ये आपल्याला सापडतात. बरेचसे इतिहासकार या संदर्भात आपल्याला सांगताना हे सांगतात की शेवटच्या काळामध्ये शिवाजी महाराजांच्या ह्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. याची भनक संभाजी महाराजांना नव्हती का, तर त्याची भनक संभाजी महाराजांना सुद्धा होती. नंतर हे जे कटकारस्थान आहे किंवा हे जे षडयंत्र आहे हे षडयंत्र इतक्या मोठ्या प्रमाणात वाढले की जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन हे रायगडावर झालं त्या प्रसंगी संभाजी महाराज तिथे नव्हते आणि त्यांच्या मृत्यूची बातमी सुद्धा त्यांना बऱ्याच दिवसानंतर समजली आणि तेव्हा रायगडावरती त्यांना येण्याचा मार्ग सुद्धा नव्हता. मग पुढे छत्रपती संभाजी महाराज हे त्यांचे सावत्र मामा हंबीरराव मोहिते यांच्या मदतीने स्वराज्याचे दुसरे छत्रपती बनतात. तर ही जी महत्वाची कहाणी आहे आणि या सगळ्या महत्वाच्या काळामध्ये, कारण छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म 1657 झाला आणि मृत्यू 1689 झाला. छत्रपती संभाजी महाराज 1680 राजा बनले आणि या 9 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी इतक्या प्रचंड संकटाला तोंड दिले. तो सगळा संघर्ष आणि ती सगळी कहाणी आता इथून आपल्याला पुढे पाहायची आहे.